अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर भक्त हो, नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि मी अगदी थोडंसं माझ्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. जसं की मी महाराजांना नेहमी शब्द दिलेला आहे हे तुम्हाला सांगत असते. तुम्हा सर्वांच्या खूप कमेंट होत्या की ताई नंबर तुमचा शेअर करा. त्याचबरोबर खूप जणांच्या कमेंट आहेत की ताई तुम्ही कुठून आहात, किंवा मग ताई तुमचं नाव काय आहे, तुम्ही कोणत्या भागातून आहात आणि स्वामींच्या आज्ञेवरून तुम्ही कसे व्हिडिओ शेअर करता. तर खरंच तुम्ही सर्वांनी दत्त जयंतीपासून खूप सुंदर साथ दिलेली आहे. तसे म्हणायला तर मी अगदी तुम्हाला थोडक्यात सांगते. 1 जानेवारी 2023 या दिवशी रविवार होता, म्हणजेच मागच्या नवीन वर्षाची सुरुवात रविवार दिवसापासून झाली होती. त्याच दिवशी आपण पहिला व्हिडिओ शेअर केला होता बरोबर 11 वाजता. तर मी फक्त महाराजांवरती विश्वास ठेवून तो व्हिडिओ शेअर केला आणि महाराजांनीच मला ही आज्ञा दिलेली आहे. हे जे काही मी करते किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ शेअर करते ही गोष्ट फक्त स्वामी महाराजांनाच माहीत आहे. आणि माझ्या घरी म्हटलं तर मी आणि मिस्टर, मुलं या व्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीला ही गोष्ट माहीत नाही आहे, किंवा मी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी नातेवाईकांना ही लिंक शेअर केलेली नाही. त्याचबरोबर स्वामींच्या केंद्रात जाते, खूप मोठे ग्रुप आहेत, त्या ग्रुपवरती 500,000 लोकांचे ग्रुप आहेत, तिथेसुद्धा मी व्हिडिओ शेअर केले असते तर खूप सबस्क्रायबर वाढले असते किंवा व्ह्यूजसुद्धा खूप आल्या असत्या. पण मी हा विचार कधीच केला नाही. मी फक्त महाराजांना शब्द दिला की महाराज, मी तुमची सेवा करते. आजवर तुम्ही मला प्रत्येक वेळी साथ दिलेली आहे, पण मलासुद्धा पाहायचं आहे आणि तुमचा अनुभव घ्यायचा आहे. तुम्ही खरंच आहात का? आणि जर मी एखादी गोष्ट फक्त तुमच्यावरती सोडून दिली, विश्वास ठेवला की महाराज हे करतील, तर तुम्ही करतात का हे मला पाहायचं आहे. मी फक्त हे बोलले आणि म्हटलं की मी समोर जाऊन व्हिडिओ शेअर नाही करणार. तिथेसुद्धा मी एक अट ठेवलेली आहे आणि फक्त हे सांगितलं की मी आधी कुठला जॉब करत होते किंवा मग मी काय करत होते याबद्दल मी थोडक्यात माहिती देईल. ज्यावेळी आपले 5,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील, तर आपले दत्त जयंतीच्या आधीच 5,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि दत्त जयंतीपासून खरंच खूप सुंदर व्ह्यूज येऊ लागल्या. त्याचबरोबर मी पहिला व्हिडिओ शेअर केला होता 1 जानेवारी 2023मध्ये. तर काल 1 तारीख होते, म्हणजेच 1 वर्ष झालं आपण हा स्वामी परिवाराला आपल्या. आणि 1 वर्षामध्ये जे भक्त या परिवाराचा भाग झालेले आहेत, खरंच त्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानते. आणि विशेष त्या भक्तांचे की जे 1,000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी ज्यांनी मदत केली, किंवा पहिल्याच आपल्या व्हिडिओपासून ज्यांनी व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्या सर्वांचे खरंच खूप आभार. आणि महाराजांना हीच विनंती करेल की या परिवाराचा भाग होणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या पाठीशी तुम्ही कायम उभे राहा. कारण इथे येऊन व्हिडिओ पाहणं खरंच हे खूप भाग्यवान आणि भाग्यवंताचंच काम आहे. मी हे तुम्हाला खात्रीने सांगते, कारण मी व्हिडिओ कुठेही शेअर न करता तो व्हिडिओ तुमच्यापर्यंतच आला. आजही माझ्या कुठल्याही रिलेटिव्हकडे हा व्हिडिओ जात नाही, कारण तुम्ही भाग्यवान आहात. आणि मी महाराजांवर माझी जशी श्रद्धा आहे, मी महाराजांना सांगितलेलं आहे, तुम्हीच हे ज्याला शेअर करायचे तिथे शेअर करायचे. साक्षात महाराजच हे तुमच्यापर्यंत पोहोच करतात. आणि खूप कमेंट आत्ता येऊ लागलेल्या आहेत की ताई, आम्ही विचार करत होतो, आम्हाला अशी सेवा पाहिजे होती आणि तुमचा व्हिडिओ पाहिला. हे ऐकल्यानंतर तर खरंच असं वाटतं की खरे भाग्यवान तर तुम्हीच आहात की ही माहिती ऐकताय आणि महाराज तुमच्यापर्यंत ती शेअर करतात. तर भक्त हो, त्यामुळे या सेवेमध्ये तुम्ही कायम टिकून राहा. तुमचा जरी आज विश्वास डगमगत असेल, मी आधीसुद्धा तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्याचबरोबर ज्या ताईंना संतान होत नाही त्यांनासुद्धा तुम्हाला ते सुद्धा माहिती आता पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि तुम्ही अजिबात घाबरू नका, डगमगू नका, धीर अजिबात सोडू नका. तुमची कुठलीही अडचण असू द्या, फक्त कमेंट करून सांगा आणि नक्की तुम्हाला महाराजांच्या आज्ञेवरून मी ही माहिती देईल. महाराज मला कशी आज्ञा देतात किंवा मला कसा संदेश देतात हे तर मी तुम्हाला नक्की डिटेलमध्ये परत सांगेल. आता एवढंच सांगते की महाराजांचे मला क्षणोक्षणी साक्षात्कार होतात.
पहा, असा कोणीही नाही आहे पृथ्वीवरती की ज्याला देव साक्षात दिसलेला आहे, पण असे खूप खूप भाग्यवान आहेत की जे मनापासून सेवा करतात. त्यांना महाराजांचा काही ना काही अनुभव येतो. किंवा बघा, तुम्ही एखादं पारायण करत आहात त्यावेळी आपसूक तुमच्याजवळ असं कोणीतरी येऊन गेलेलं जाणवेल तुम्हाला, किंवा कोणीतरी पाय तुम्हाला थोडासा आवाज आल्यासारखा जाणवेल. हे म्हणजे संकेत महाराज तुमच्याजवळ आहेत. असे संकेत मी जेव्हा एकाग्रतेत महाराजांचं मनन चिंतन करत असते, महाराजांची पोथी वाचत असते, जप करत असते, अशा वेळी मला असे खूप खूप अनुभव आलेले आहेत. आणि नवीन मी जे काही व्हिडिओ शेअर केले त्यामध्ये माझे खूप अनुभवसुद्धा शेअर केलेले आहेत, किंवा 1-2 माझ्या मैत्रिणींचे सुद्धा अनुभव शेअर केलेले आहेत. आणि तुम्ही सर्वांनी पहिल्याच व्हिडिओपासून खरंच खूप सुंदर अशी साथ दिलेली आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांची खरंच पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभार. आता 2024ची आपण सुरुवात खरंच खूप जोमाने केलेली आहे आणि साक्षात श्री गुरुदत्त महाराज स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. त्यामुळे जे जे दुःखी आहेत त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि सुख आणण्याचाच माझा प्रयत्न असेल. हे सर्व महाराज करतात, मी फक्त तुमच्याशी शेअर करते, निमित्त मात्र आहे. तर भक्त हो, महाराज तुम्हाला दुःखी ठेवणार नाहीत आणि मी खात्री देते. आता राहिला प्रश्न माझा नंबर वगैरे सेंड करण्याचा, तर मी नाही आत्ता करू शकत. तसं मी महाराजांना वचन दिलं होतं की मी कुठून आहे, किंवा एक सांगते की मी महाराष्ट्रामधूनच आहे आणि तुम्ही सर्वसुद्धा इकडून आहात. काही आहेत आता कर्नाटक, मध्य प्रदेश, म्हणजे बाहेरच्या राज्यातून सुद्धा पाहिले जातात व्हिडिओ. आणि खूप आनंद होतो या गोष्टीचा की महाराजांचे व्हिडिओ आपले बाहेरच्या राज्यातून सुद्धा पाहत आहेत. अगदी मला असं वाटतं आपल्या पूर्ण भारत देशामधून, त्याचबरोबर जगामधून सुद्धा व्हिडिओ पाहावे. जरी नाही पाहिले तरी महाराजांची सेवा पूर्ण जगभरात करावी हीच एक माझी इच्छा आहे. आणि या 1 वर्षामध्ये मी मागच्या वर्षी म्हटलं होतं, एक संकल्प केला होता की मी जास्तीत जास्त सेवेकरी करण्याचा प्रयत्न करेल. आणि मी स्वतः तर पर्सनली खूप जणांना खूप छान मार्गदर्शन करत असते आणि खूप जणांना छान अनुभव आलेले आहेत. खूप जण सेवेमध्ये सातत्याने टिकून राहिलेले आहेत. सेवेमध्ये येणं महत्त्वाचं नसून टिकून राहणं महत्त्वाचं आहे. थोडेसे विघ्न आले की लगेच तिथे सेवा सोडून देऊन जमणार नाही. आणि मला हेच करायचं आहे, म्हणजेच महाराज हे माझ्याकडून करून घेणार आहेत की तुम्हाला टिकून ठेवायचं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही ठाम टिकून राहाल त्याच दिवशी तुम्ही खरे स्वामी भक्त बनाल. कारण सेवेमध्ये येणं सोपं आहे, पण इथे टिकून राहणं फार अवघड आहे. महाराज क्षणोक्षणी पावलोपावली परीक्षा घेत असतात आणि ते फक्त चांगल्या भक्ताचीच घेतात. आणि मग तुम्हाला असं वाटतं की आम्ही स्वामींची सेवा करतो आणि आम्हाला दुःख का? तर तुम्ही या दुःखाचा हसत सामना करा, कारण तुम्ही भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला दुःख आहे. ही फक्त महाराज परीक्षा घेतात. महाराज शेवटच्या क्षणी एवढं काही देतात की तुमच्या ओंजळीमध्ये काहीही मागायला शिल्लक राहणार नाही, किंवा तुम्हाला काय मागावं हे सुद्धा कळणार नाही. याची शाश्वती मी तुम्हाला देते आणि तुम्ही माझ्या या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवा. 2024मध्ये आपण सर्वजण मिळून जास्तीत जास्त स्वामी भक्त तयार करू. स्वामींची जास्तीत जास्त भक्ती सेवा मनापासून करू आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणण्याचा जसा माझा प्रयत्न आहे, महाराज माझ्याकडून हा प्रयत्न किंवा ही सेवा करून घेतात, तसं तुम्हीसुद्धा तुमच्याकडून एक संकल्प करा की या 1 वर्षामध्ये मी माझ्या स्वतःकडून 1 महिन्याला 1 नव्हे 12, म्हणजेच 1 वर्षाचे 12 आपल्याला सेवेकरी तयार करायचे आहेत. कमीत कमी तुम्ही एक वर्षामध्ये 5 सेवेकरी जरी तयार केले तरी खरंच तुम्ही खूप पुण्याचं काम केलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर भक्तांनो, मी लवकरच तुम्हाला नंबरसुद्धा सेंड करेल, इन्स्टा आय डीचं पेजसुद्धा तुम्हाला सेंड करेल. त्याचबरोबर मी कुठून आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगेल. आणि राहिला प्रश्न मी समोर येऊन व्हिडिओ शेअर करण्याचा, तर काहीच फरक पडत नाही. मी असे व्हिडिओ शेअर केले किंवा समोर येऊन केले तर महाराज जेव्हा आज्ञा करतील त्यावेळी नक्कीच येईल. आणि आजवर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला खूप सुंदर असा सपोर्ट केलेला आहे. आधी मी एक व्हिडिओ शेअर केला होता 5 महिन्यांपूर्वी की ज्यांची मुलगा होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सेवा. तो व्हिडिओ आपला खूप सुंदर आता व्हायरल होत आहे. त्यानंतर मग मी तुम्हाला 3 फुलांचा उपाय हा दत्त जयंती विशेष व्हिडिओ शेअर केला. त्यालासुद्धा तुम्ही सर्वांनी खूप सुंदर साथ दिली. आणि त्यानंतर खरंच खूप खूप आपले जे स्वामी परिवारातील स्वामी भक्त आहेत ते जोडले जात आहेत. आणि 1-2च कमेंट अशा होत्या की ताई तुम्ही फक्त सेवा सांगत जा, तुम्ही इतर खूप बोलता.
तर याचं कारणसुद्धा सांगते, म्हणून मला ही तुम्हाला आज गोष्ट शेअर करावीशी वाटली की हे सुद्धा तुम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे. कारण पहा, तुम्ही तुमचे मुलं शाळेमध्ये पाठवता किंवा तुम्हीसुद्धा शाळा शिकलेला आहात, जसे मी सुद्धा शिकलेली आहे. आपण शाळेमध्ये जातो त्यावेळी आपले गुरु आपल्याला लगेचच वाचायला वगैरे शिकवतं का? नाही ना. आधी आपली बाराखडी ABCDपासून सुरुवात होते, त्यानंतर आपल्याला एक एक स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं आणि मग आपण छान वाचन करू शकतो, एका वाक्यात पूर्ण बोलू शकतो. हा झाला एक शिक्षणाचा भाग. म्हणजे त्या शिक्षकाला हे सर्व करून घेताना स्वतःचं खूप कौशल्य इथे त्याला द्यावं लागतं. आणि मी सुद्धा त्या क्षेत्रातून आहे. मी शिक्षिका आहे आणि मी जॉब आत्ता 1 वर्ष झालं सोडला. त्याला कारणही तसंच आहे. तुम्ही म्हणाल शिक्षिका असून जॉब का सोडला? तर मी माध्यमिक शिक्षिका आहे. 8, 9, 10 या वर्गांना शिकवायचे. आणि कोरोना काळामध्ये एक चित्रच पालटून गेलं. त्यावेळी खरंच खूप होत्याचं नव्हतं झालं आणि खूप काही कारणे आहेत हा जॉब सोडण्यामागे. एकदम सोडून दिला असं नाही, पण मी सध्या तरी सोडलेलं आहे. आजही ज्या ठिकाणी मी काम करते तिथे मला बोलावलं जातं, कारण मी माझ्या कामामध्ये खरंच खूप चोख होते आणि माध्यमिक शिक्षिका असल्यामुळे माझा एक वेगळा दबदबा होता त्या ठिकाणी. मी पहिल्यापासून खूप स्ट्रिक्ट आणि शिस्तप्रिय अशी आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक नियमांचं पालन करावं आणि कोणतंही काम पूर्ण श्रद्धेने करावं, मग ती देवाची सेवा असो किंवा आपल्या हातामध्ये जे काम आहे ते. त्यामुळे माझा प्रामाणिकपणा, स्ट्रिक्टपणा आणि माझा जो स्वभाव आहे यामुळे आजही मला बोलावलं जातं आणि मी म्हणूनच पूर्ण सोडून दिलेलं नाही आहे. पण मला आता तरी नाही वाटत की मी पुन्हा जॉईन होईल, कारण मला महाराजांनी जिथे आणायचं आहे तिथे आणलेलं आहे आणि मला खरंच हे क्षेत्र खरंच खूप छान वाटते. आणि दत्त जयंतीपासून तुम्हा सर्वांची खूप सुंदर साथ लाभलेली आहे. आपले व्हिडिओ तेव्हापासून खूप सुंदर व्हायरल होत आहेत आणि 3 फुलांचा उपाय या व्हिडिओवरती ज्या ज्या कमेंट आल्या त्या कमेंट वाचून मी त्याच वेळी एक निश्चय केला की आता मी पुन्हा जॉईन होणार नाही शाळेवरती. तर माझ्यासाठी माझा स्वामी परिवार हे सर्व काही आहे, कारण महाराजांनी इथे आणलेलं आहे. महाराजांनी मला बुद्धी दिलेली आहे आणि म्हणूनच आता महाराज माझ्याकडून जे काम करून घेतील ते मला करायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे जे दुःख आहे ते खरंच मी पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा करून तुम्हाला सेवा देऊन तुम्हाला त्या कराव्या लागतील आणि तुमचं दुःख निश्चितच कमी करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीसुद्धा सेवा करा. तर भक्तांनो, आज मी तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे ही माहिती देणं गरजेचं होतं. स्वामींची ही आज्ञा होती आणि मी शब्द दिला होता 5,000 सबस्क्रायबरनंतर मी या गोष्टी शेअर करेल. तर कुठलेही शिक्षक किंवा कुठलाही गुरु कधीही कोणत्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही किंवा तो इतर जे काही आपले शिष्य आहेत यांनासुद्धा सांगत नाही. त्यामुळे मी स्वतःसुद्धा अंधश्रद्धेवर कधीच विश्वास ठेवत नाही. स्वामी महाराज म्हणजे माझी श्रद्धा आहे आणि आजवर जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे, घडलेलं आहे चांगलं, ते सर्व माझ्या महाराजांनीच घडवलेलं आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा पूर्ण श्रद्धेने डोळे झाकून स्वामींच्या सेवेत या, स्वामींची सेवा करा आणि स्वतःच्या आयुष्याचं कल्याण करा. तर स्वामी भक्त ताई दादांनो, आजच्या माहितीबद्दल तुमचं स्वतःचं पर्सनल मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या स्वामी महाराजांना सांगा. त्यांच्या आज्ञेनुसार तुम्हाला योग्य सेवा दिली जाईल. या सेवेमुळे निश्चितच तुम्हाला चांगले फळ प्राप्त होईल. जे स्वामी भक्त नवीन आहेत त्यांनी स्वामी परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.